मित्रांनो, मी तुम्हाला एक अशी असली औषधी सांगत आहे जी तुम्हाला यूट्यूबला कधी कोणी सांगली नसल आणि हे आदिवासी भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये याचा भरपूर लाभ घेतला जाते। कारण तर ही औषधी अशी आहे की हे कोणी यूट्यूबला सांगणारच नाही आहे। याला भरपूर लोकांना या गोष्टीबद्दल माहिती नाही आहे। कारण तर ही औषधी एवढी खतरनाक आहे मित्रांनो, भरपूर खतरनाक आहे। तर असं कोणाला ट्रेस्ट येणं किंवा गुंग राहणं, झोप न येणं, जेवण न जाणं, अशा प्रकारे लहान मुलांना बी होऊ शकते आणि मोठ्या माणसांना पण होऊ शकते। आणि भरपूर त्याच्या अंगामध्ये पेन होणं, म्हणजे ताकद नसल्याने वाटणं, अशक्तपणा येणं, अशा प्रकारे जर कुणाला होत असेल, एकदम हातपाय गळाटून जाणं, कंबर अंगदुखी असं जर कोणाला प्रकार होत असेल तर तुम्हाला मी या एक रामबाण औषध सांगत आहे। आणि हे औषध हे झाडाचे फळं, त्या झाडाचे फळं जर तुम्ही भाजून 10-15 फळं जर खाल्लेत तर तुम्हाला शरीरातला कुठलाही आजार राहणार नाही। एक प्रकारचे टॉनिक समजलं तरी चालते। कारण तर हे औषध असं आहे, हे औषधामुळे जेवण वाढते आणि झोप शांत लागते, अंग दुखत नाही आणि ट्रेस्ट आणि विचार पण येत नाही। कारण तर हे औषध इतकं रामबाण आहे। त्या पुरातन लोक जे जुनी लोक होते तर या औषधाचा भरपूर म्हणजे एक टॉनिक बनवण्यासाठी याचा उपयोग करत होते आणि या झाडांचे फळं त्याला टॉनिक बनवण्यासाठी उपयोग करत होते। कारण तर सर्दी, खोकला असा प्रकार ज्यांना येत होता त्याला ते फळाचं थोडीशी भट्टी लावून त्याचा जे टॉनिक निघत होतं तर ते खोकल्यासाठी भरपूर याचा लाभ घेत होते। तर हे असं औषध आहे मित्रांनो, हे बघून घ्या। हे झाड आहे मवाचं झाड, याला आमच्या इकडं महाराष्ट्रामध्ये मवाचं झाड असे म्हणतात, कोणी मऊचं झाड असं म्हणतात। हे झाड भरपूर मोठं असते मित्रांनो आणि याला आता तर ते फळं आलेले नाही आहे। ते फळं एकदम फुलं असते, बारीक फुलं असते। ते जर तुम्ही भाजून कुठं जर खाल्लं तर तुम्हाला तत्काल याचा आराम पडते मित्रांनो। जुनी लोक या झाडांच्या फुलांची भाकरी बनवून खात होते। जुनी लोक जे होते पहिले, भरपूर लोक त्याचं आयुष्य पण भरपूर होतं, 100 वर्षाच्या नंतर जगायचे मित्रांनो। कारण तर असाच वनस्पती खाऊन ते भरपूर ताकद यांची त्यांना। तर या फुलाच्या पहिले लोक भाकरी बनवून खात होते आणि त्याच्या अंगामध्ये भरपूर ताकद राहत होती। कारण तर या झाडामध्ये एवढी ताकद आहे मित्रांनो, तुम्ही विचार बी करू शकत नाही। हे सगळे जंगल ठिकाणी झाडं मिळणारे झाडं आहे आणि याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो। पहिले जशी जुने लोक स्टॅमिना बाज होते, शक्तिवर्धक होते, एकदम ताकद बाळगून होते, असे व्यक्ती तुम्ही पण बनू शकता। कारण तर याचा तुम्ही या झाडांच्या फुलांचा जर तुम्ही सेवन चालू केलं तर तुम्हाला 100% नक्की लाभ मिळेल मित्रांनो। कारण तर हे आजमावलेली वस्तू आहे मित्रांनो। तुम्ही कुठेही जुन्या माणसाला विचारू शकता, मऊ आणि मवाचं फुलं याचा तात्पर्य आणि याचा फायदा काय आहे कोणी बी तुम्हाला सांगू शकते, पण यूट्यूबला कोणीही सांगणार नाही मित्रांनो। तर मी तुम्हाला आज सांगितलं, तुम्ही नक्की उपयोग करा या फुलांचा। आता सध्या फुलं नाही आलेली आहे आणि तुम्ही याची लाभ घेऊन तुम्ही नक्की मला सांगा तुम्हाला फरक पडला न पडला। आणि तुम्हाला अशाच व्हिडिओज बनवण्यासाठी आणि अशाच औषधी सांगण्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्हाला या बिमारीवर औषध लागते, तर तुम्हाला नक्की मी व्हिडिओ बनवून टाकेल मित्रांनो। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। धन्यवाद मित्रांनो।